नमस्कार, मी सतीश कुलकर्णी, दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी. दिनांक 17/5/2026 रोजी दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बाबळी टी पॉइंट, बाबळी ब्रिज येथे काही तरुणांनी गोवंश वाहतूक होत असल्या कारणाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून एक वाहन अडवून वाहनात असलेल्या गोवंशाची मुक्तता केली. तसेच त्या दरम्यान त्यांनी वाहनाची तोडफोड देखील केलेली आहे आणि त्या तोडफोडीमध्ये वाहनाचा क्लीनर जखमी झाला आणि त्या कारणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन गैरकायद्याची मंडळी तिथे जमा झाली आणि त्यांच्यात घोषणाबाजी, शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. आणि मिळालेल्या माहितीवरून पोलीस तात्काळ तिथे दाखल झाले डायल 112च्या कॉलवरून आणि परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. कालच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन दर्यापूर येथे विविध सेक्शन अंतर्गत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम गुन्हा अवैध गोवंश वाहतुकीचा आहे, त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमा करण्याबाबतचा आहे आणि तिसरा गुन्हा जखमी जो चालक आहे, क्लीनर आहे, त्याच्याकडून त्याच्या दिलेल्या फिर्यादीतून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेचं अवलोकन केले असता काही तरुण मंडळी गोवंश वाचवण्यासाठी सुमोठो पुढाकार घेताना दिसत आहेत आणि गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करून वाहनाची अडवणूक करत आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. तर सर्वांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही अशा प्रकारे गोवंश वाहतूक असेल किंवा इतर कुठल्याही अवैध वस्तूंची वाहतूक असेल, आपल्याला मिळालेल्या माहितीवरून त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा आणि जर कोणी स्वतः सुमोटो अशी कारवाई करत असेल, पोलिसांना माहिती देत नसेल, तर अशा व्यक्तींविरुद्ध उचित कारवाई, उचित प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येतील. तर सर्वांना परत एकदा आवाहन करण्यात येते की अशी कुठलीही माहिती आपल्याला मिळाली असता स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आपण त्वरित माहिती द्यावी आणि त्याच्यावरती उचित कारवाई करण्याची पूर्णपणे प्रयत्न पोलीस करतील. थँक्यू.